येवला तालुक्यात गोठ्यातून 4 गाई चोरी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। येवला तालुक्यातील नागडे शिवारात अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून 4 गाई चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही घटना ज्ञानेश्वर सातारकर या शेतकऱ्याच्या गोठ्यात घडली असून त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले। घटना येवला शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागडे भारम रोडलगतच्या शिवारात घडली। अज्ञात चोरट्यांनी गोठ्यात घुसून चराट कापून 4 गाई पळवून नेल्या। ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। शेतकऱ्यांचे आर्थिक आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या गोधनाची चोरी ही गंभीर बाब असून या घटनांमध्ये सातत्य आढळून येत असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे। या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी त्वरित तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि गायी परत मिळवून द्याव्यात अशी मागणी शेतकरी करीत आहेत। या प्रकारामुळे शेतकरी वर्गात अस्वस्थता वाढली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी येवला। रात्रीच्या सुमारास माझ्या मळ्यातून बांधलेल्या गोठ्यामधून 4 दुधाच्या गाई चोरीला गेल्या। तर त्याच्यामध्ये एक जर्सी, एक होस्टेल, एक गीर आणि एक खिल्लारी असे 4ही गाई रात्री दावे कापून चोरट्यांनी चोरून नेल्या। तर येवला भारम रोडच्या लगत माझी शेती असून शेतामध्ये माझा गोठा आहे। त्या गोठ्यातून रात्री चोरट्यांनी गाई चोरून नेल्या। तर येवला पोलीस स्टेशनला मी रितसर अर्ज दिला आहे आणि पोलीस प्रशासनाने त्याचा तपास करून मला योग्य ते न्याय द्यावा। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।